पूरी टीम के द्वारा। पैडल स्वीप खेलने का प्रयास, लेकिन गेंद प्रॉपर बल्ले पर आई नहीं, लेकिन रनआउट का मौका था। अरुण को लौटना होगा। अरुण नाराज है खुद के ऊपर, हताश और निराश ये चेहरा मैदान की ओर आता हुआ, और पहले विकेट का पतन मुकेश रॉयल चेंबूर इस टीम का। देखिए सागर हमारे साथ जुड़ चुके हैं, और सागर जिस तरह का माहौल बना था, जिस तरह की शांति मैदान के चारों ओर फैली थी, उस शांति को कहीं ना कहीं पे टच करने वाली बात आ चुकी है, क्योंकि अरुण यादव बिना रन लिए मैदान के बाहर जा चुके हैं, और करण सोडा नए बल्लेबाज बीच मैदान पर। संघांनी सामना चालू ठेवायचा, कोणीही वाद घालू नये। आतापर्यंत सर्व सामने व्यवस्थित चालू होते, कुठेही गालबोट लागता कामा नये। बघा सकाळी पण ज्यावेळेला असा इन्सिडेंट झाला होता त्यावेळेला प्लेयर आतमध्ये घेऊ दिलेला नाहीये, त्यामुळे आता सुद्धा षटक झाल्यानंतरच प्लेयर आतमध्ये जाईल। हो यावेळेला चेंडू हटवला गेलाय, आणि तोपर्यंत एक धाव द्या किरण शिंदे। काल जमा 11 ने केलेला परफॉर्मन्स सर्वांना अचंबित करणारा होता, सर्वांना प्रभावित करणारा होता, आणि आज जमा 11 कडून त्या प्रकारची अपेक्षा सर्व प्रेक्षकांना जरूर आहे, परंतु आजचा मालवण मुकेश रायल चेंबूरचा खेळ विसरून चालणार नाहीये। एक विकेट जरी गेली असली तरी सुद्धा शुभम अजून मैदानात आहे। करण सोडा त्याचा सख्खा साथी मैदानात आलाय, ज्याच्याद्वारे त्याच्या साथीनं त्याने अनेक मैदानं गाजवलेली आहेत। किरण शिंदे डोंबिवलीचा एक असा झंझावात जो यावेळेला करण सोडा समोर आहे। बॅटची एज घेऊन चेंडू मागे गेला, क्षेत्ररक्षक कोणताही नाही तिथे, कारण खूप मोठा अंतर होता आणि चेंडूने सीमारेषा गाठली आहे। चौकार आलाय, 4 धावा। जबरदस्त बॅटिंग, चौकाराने धावफलक पुढे जात असताना जाऊन पोहोचले 5 वरती 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय। व्हेरी फर्स्ट बॉल वरती ब्रेक थ्रू मिळाला, तो सुद्धा रनआउटच्या रूपाने अरुणचा, आणि अरुणचं बाद होणं म्हणजे मालवण मुकेश रॉयल चेंबूर संघासाठी मोठी हानी। त्या विकेट नंतर आता किरण शिंदेवरती कशा प्रकारे पलटवार केला जातोय, एक चौकार तर आतापर्यंत दिसलाय करंच्या बॅट मधून। ओहो रिव्हर्स अटॅम्प, काय जबरदस्त फटका आहे। हँड अँड आय कोऑर्डिनेशन जर आपण बघितलं तर बघताच बनलं होतं, अशा प्रकारे क्विक फक्त दिशा दिली, आणि त्यानंतर मात्र चौकार दाखवला थर्डमनच्या क्षेत्रामध्ये जाणारा हा चेंडू 4 धावांसाठी। बघा ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघू शकता कशा प्रकारे हा फटका खेळला गेला होता। किरण शिंदे काल एक रायव्हलरी बघायला मिळाली, ती दिवा वर्सेस डोंबिवली। शेवटच्या क्षणाला पुन्हा एकदा चेंडूला दिशा दिली आहे, आणि त्या रायव्हलरी मधून किरण शिंदेच्या त्या षटकामध्ये आलेल्या त्या 22 धावा विशालच्या, आणि विशालच्या अगेन्स्ट मारलेल्या त्या महेशने 22 धावा, हा काल चर्चेचा विषय राहिला। आणि एसपी चषकाची ज्या वेळेला चर्चा होईल, किंवा या आशिषभाई तिवारी चषकाची चर्चा होईल, त्यावेळेला ती मॅच सगळ्यांना आठवत राहील। अशा प्रकारचा तो सामना होता दिवा वर्सेस डोंबिवली। शेवटचा आणि अंतिम चेंडूचा खेळ न शिल्लक। शुभम लोखंडे यावेळेला स्ट्राइक एंड वरती ऑन साइडला खेळला, गॅपमधून चेंडू ट्रॅव्हल होते का, तर येस चेंडू निघून गेलाय, सीमारेखा पार, चौकार, 4 धावा। पहिलं षटक संपलं, आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत 14। खूप चांगली सुरुवात केली आहे, म्हणजे विकेट आली पण सुरुवात चांगली आहे। 14 रन झाले, डोंबिवली पण मॅच सोडणार नाहीये, त्यांना पण चॅम्पियन व्हायचं आहे, टायटल जिंकणं गरजेचं आहे। सर्व आमच्या व्यासपीठावर मान्यवर पण मॅचचा आनंद घेत आहेत। क्रिकेट सकाळी, क्रिकेट दुपारी, क्रिकेट रात्री, क्रिकेट फक्त क्रिकेट, आणि आज संपूर्ण मुंबईकरांनी क्रिकेटसाठी वेळ सर्व काही खर्च केलाय। बॉलिंगसाठी ओमकार पाटणे येत आहेत, डोंबिवलीचे अजून एक अष्टपैलू कामगिरी करणारी खेळाडू आहेत, आणि काल हॅट्रिक पण कंप्लीट केली। डोंबिवली परिसरात स्टील करण बरं सर, जागेवरून बॉलिंग करण्याची एक वेगळी पद्धत आहे, म्हणजे चौकटामध्ये उभं राहून करण्याची एक बॉलिंग करण्याची वेगळी पद्धत आहे। या बॉल देखील आपण परत फ्लिक केला गेलाय। काल हॅट्रिक पण ओमकारने कंप्लीट केली गेली। एक चांगले खेळाडू आहेत, मागील 1-2 हंगाम चर्चेत आले आहेत, आणि खूप चांगला परफॉर्मन्स करत असताना डोंबिवली ओमसाई गणेश त्या परिसरात पण खूप चांगलं स्थानिक क्रिकेट खेळले, आणि हळूहळू ओमकार मालाड त्यानंतर अशा अनेक व्यावसायिक गटात पण त्यांनी जागा मिळवली। श्री 11 दिवा डोंबिवली, जॉर्ज 11 कल्याण, चांगलं क्रिकेट खेळलं, आणि
आज स्वतःला प्रूव्ह करतात आपल्या डोंबिवली स्टेशन साठी. आपल्या आधार कार्ड वरती डोंबिवली नाव आहे, त्या नावासाठी आज इकडे खेळतात. जो तो खेळाडू त्या स्टेशनचा असणं बंधनकारक आहे. या बॉलवर देखील बॉल आतमध्ये आणला, पण शुभमने पण एक वेगळ्या अंदाजामध्ये स्ट्रोक खेळत असताना दरवर्षीप्रमाणे याही वर्षी क्रीडा स्पर्धेचं आयोजन आशिषभाई तिवारी चषक अर्थातच एसपी ग्रुप 16 रन झालेत आणि चांगली बॅटिंग पण चालू आहे. स्ट्राइक एंडला करण. या बॉलवर वेगात टाकण्याचा प्रयत्न केला गेला, बट व्हाईट बॉल. पण काय जज केला करणने, तो स्पीड त्याने रीड केला की खूप स्टिकच्या बाहेर आहे, स्टंपच्या खूप बाहेर आहे आणि जाऊ दिला. चांगले खेळाडू आहेत करण पण आणि शुभम. प्रथम क्रमांक तब्बल 81,000 रुपये व आकर्षक ट्रॉफी. द्वितीय क्रमांक 41,000 व आकर्षक ट्रॉफी. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी पण सायकल आहे. या बॉल देखील खोलवर टप्प्याचा बॉल. आदिश राणे देखील आमच्या समवेत खूप चांगली स्कोरिंग. त्यानंतर युट्यूबला देखील वर्ल्ड टेनिस क्रिकेट यांनी पण खूप चांगलं लाईव्ह आपण युट्यूबला पण सर्वांनी एन्जॉय केलं. आमचे सर्व एसपी ग्रुपचे 2 दिवस इकडे, कधी 2 दिवस आले आणि कधी गेले, असं हे ऑर्गनायझेशन आणि संपूर्ण मित्र एकत्रित येऊन ही टुर्नामेंट. या बॉलवर देखील ओमकारने अतिशय वेगाने टाकण्याचा प्रयत्न केला गेला आणि तिकडे एक सिंगल रन मिळेल. तिकडे 2200 रुपयामध्ये पहिल्या 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि स्कोर पाहिलं तर 20. मॅच अगदी बॅलन्स चालू आहे. विकेट गेले बट मॅच मध्ये आहे टीम मालवण मुकेश रॉयल चेंबूर. कुठेतरी ह्या 2 ओव्हर मध्ये बरं सर अजूनही ग्राफ एक 45-50 पर्यंत मॅच गेली तर दुसरा डाव पण बघायला मजा येईल. नाही, आणि जशी कालपासून आम्ही सागर चर्चा सुद्धा करत होतो की 40च्या आतमध्ये आणि 50च्या वर तुम्हाला सेफ व्हायचंय. पहिली बॅटिंग करून तर 50च्या वर जावं लागेल. तुम्हाला जर का पहिली बॉलिंग करून सेफ व्हायचंय तर तुम्हाला 40च्या आतमध्ये समोरच्या संघाला ठेवावं लागेल. आणि अशा काही म्हणजे कॅल्क्युलेशन मध्ये काही संघ राहिलेत, त्यांनी त्यांचं प्लॅन करून यश अपयश सेट केलं होतं. आज हे 2 संघ असे आहेत त्यांचे सगळे प्लॅन कालपासून आतापर्यंत सक्सेस झालेत, यशस्वी झालेत. आणि म्हणूनच आताची जी प्लॅनिंग होणार आहे या दोघांची, त्याच्यावरती कोण आपलं वर्चस्व दाखवतोय किंवा कोणता संघ ते प्लॅनिंग ऍक्युरेट करतोय आणि त्याचं एक्झिक्युशन करतोय, येणारी काळबेळ सांगणार आहे. महेश शिंदे कालच्या दिवसातील असा तो चमचमता तारा ज्याने बॅटिंग बॉलिंगने प्रभावित केलं समस्त क्रीडा रसिकांना, आणि तो मैदानाच्या आतमध्ये आलाय गोलंदाजी मार्क वरती. करण सोडा आणि त्याच्या साथीने शुभम लोखंडे मैदानाच्या आतमध्ये. या दोन्ही संघाने मागील वर्षामध्ये केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल वार्षिक पुरस्कार जिंकलेले आहेत जे एसपी ग्रुपच्या वतीने या ठिकाणी देण्यात आले. आज त्यांना आपण तो गौरव स्वीकारताना पाहिलं. मागे मागे खेळलाय, काय जबरदस्त फटका, इम्प्रोवाइज केलेला स्ट्रोक, स्कूपचा फटका, परंतु तितक्याच वेगाने क्षेत्ररक्षक चेंडूवरती आले आणि नक्कीच आपल्या संघासाठी 3 धावा वाचवल्यात. करण सोडा तो बघाचा लेफ्ट खूप चांगल्या प्रकारे केला होता, खूप चांगला कंट्रोल आणि त्याची स्टान्स स्वतःचा जो होता त्याला ओळखलं होतं, कुठे उभा याचं त्याला भान होतं, म्हणूनच ती धाव वाईटच्या रूपाने त्याला ती मिळाली होती. खूप कमी खेळाडू आहेत टेनिस क्रिकेट खेळणारे किंवा अंडरआर्म बॉक्स खेळणारे, ते कुठे उभे राहतात त्यांचा स्टान्सचा त्यांना पत्ता असतो आणि अनेक वेळेला मागून यष्टी वाकवली जाते. आणि त्यापैकी एक क्षण आपण करण सोडाचा तो बघितला जिथे त्याने वाईडला लेफ्ट केलं. 3 चेंडूवरती आतापर्यंत 3 धावा आल्यात, 23 वरती धावफलक जाऊन पोहोचले. 3 चेंडूचा खेळणे शिल्लक. महेशने आपली जी बादशाह कायम ठेवलाय, टॅप केलाय डाऊन दी ग्राउंड, व्हॉट अ शॉट. हा शुभम लोखंडे पॅटर्न स्ट्रोक आहे. टॅप मारत असताना स्वतःला एक अशा पोझिशन मध्ये आणतात, अशा स्टान्स मध्ये आणतात की तिथून तो चेंडू बॅट पासून चुकणार नाहीये याची त्यांना खात्री असते. आणि बघा त्याच प्रकारे हा फटका खेळला टॅपच्या साहाय्याने, समोरच्या दिशेने मारलेला हा चौकार. काल प्रशांतने एक फटका मारला होता टॅपच्या साहाय्याने, अगदी समोर आणि जास्त लांब गेला होता. तितका लांब शुभमचा नाही गेला, परंतु इथे 4 धावा मिळाल्यात, चौकार आलाय. महेश वरती आक्रमण केलंय, वेगळ्या युक्तीचा वेगळ्या टेक्निकचा वापर आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, चांगला कमबॅक केलाय, जडमध्ये टाकण्याचा प्रयत्न.
यॉर्करचा प्रयत्न इथं झाला. ग्रँड फिनाले आहे. एसपी ग्रुप आयोजित आशिषभाई तिवारी चषकाचा अंतिम सामना आपण पाहतोय बघतोय. क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं जमा 11 ने. नाणेफेक जिंकल्यानंतर आणि समस्त आमचे मान्यवर सुद्धा या अंतिम सामन्याकरता आपल्या मंचावरती उपस्थित आहेत आणि या सामन्याचा आस्वाद घेत आहेत. सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत एसपी ग्रुपच्या वतीनं आणि सर्व क्रीडा रसिक प्रेक्षकांचं सुद्धा जे आपला अमूल्य वेळ या स्पर्धेला देतात. पुन्हा एकदा खूप लवकर पोझिशन मध्ये येत आहेत आणि त्याच्या पोझिशनला रीड करत असताना महेश गोलंदाजी करतायत. डॉट बॉल लगातार 2 निर्धाव. 3 षटकांचा खेळ संपला आणि 27 धाबा 3 षटकांच्या समाप्तीनंतर एका गड्याच्या मोबदल्यात मालवण मुकेश रॉयल चेंबूर या संघाच्या. सागर या येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये किमान इथून 13, 14, 15 अशा धावा दाखवाव्या लागतील जर का तुमच्या गोलंदाजांना बळ द्यायचं असेल. आणि जर का तुम्ही त्या धावा नाही बनवलीत तर मात्र तुमच्या क्षेत्ररक्षकांचा गोलंदाजांचा संघर्ष वाढणार आहे. काय म्हणशील एकंदरीत येणाऱ्या षटकाबद्दल? आणि महेश शिंदेने एक चांगला स्पेल टाकला. मी वारंवार सांगतो की तुमच्याकडे एखाद दुसरा बॅट्समन कमी असला तरी चालेल पण तुमच्याकडे बॉलर प्युअर पाहिजेत. आणि महेश शिंदेने प्रूफ केलं की मला कालचा दिवस मी का गाजवलो होता. आज तीच ऊर्जा त्यांनी घेऊन आला बॉलिंग साठी. सनी कुछ तो कर दे फनी. सनीला पण एक चांगला स्पेल टाकणं गरजेचं आहे. पहिल्याच बॉलवर सनीचा अगदी एक धीम्या गतीचा बॉल नॉन स्ट्राइक एंडला हिट लागला डायरेक्ट आणि बॅटर करण सोडाला मात्र तिकडे मैदानाच्या बाहेर जावं लागेल. बट रिव्ह्यू चेक केला जाईल. थर्ड आमचे अंपायर पद्मनाथ प्रभू बाबू सर स्वतः खूप चांगलं क्रिकेट खेळले आणि खूप चांगलं अंपायरिंग पण. विवेक प्रभू सर पण आमचे संतोष राऊत सर. काल कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमचे पांडुरंग पाटील सर होते. त्यानंतर भरत मोरे सरांचा आपण आवाज ऐकतोय. आलेले सर्व आमचे प्रेक्षक वर्ग सर्वांचे स्वागत आहे. काही ब्रिज वरून मॅचचा आनंद घेतात. ते ईस्ट वेस्ट वरून ईस्टला चाललेले ते पण थांबले. तब्येत आउट आहे ते बोलले की जाता आता मॅच बघू देत. आणि क्रिकेट साठी कधी पण कुठे पण केव्हा पण कसा पण आपण टाइम काढत असतो. खारीगाव नाक्यावरती भव्य दिव्य असं आयोजन यावर्षी एसपी ग्रुपच्या माध्यमातून लाख मोलाचं आयोजन. 27 रन झालेत आणि न्यू बॅटर मनीष येत आहेत. स्ट्राइक एंडला शुभम, नॉन स्ट्राइक एंडला मनीष, बॉलिंग साठी सनी. बघा जागा घेऊन बॉलिंग करण्याची पद्धत सनीची पण एक वेगळी स्टाईल आहे. या बॉलवर समोर टॅप केला गेलाय आणि 2 दिवसातील एक काय स्ट्रोक खेळला गेलाय. टॅपचा फटका. ठाण्यामध्ये आलोय तर टॅप खेळलं पाहिजे आणि ठाण्यामध्ये आलेल्याच त्याने अहसास दिला की टॅप मध्ये बाउंड्री. खूप चांगला स्ट्रोक खेळले गेले. शुभम ग्राफ पुन्हा एकदा वरती गेला. 31. या बॉल देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेलाय. स्ट्राइक एंडला फेकी करतील आणि नॉन स्ट्राइक एंडला मात्र तिकडे मनीष होते. मनीषला बाहेर जावं लागेल. इकडे आपण पाहिलं तर धावचीच्या रूपामध्ये आणि स्ट्राइक एंडला शुभम. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे क्रीडांगण तुम्हा आम्हा सर्वांना रडायचं नाही लढायचा कांडमंत्र दिला असे एकमेव हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे क्रीडांगण नाव आपण या क्रीडांगणाला दिलंय. आणि ज्या व्यक्तिमत्वाची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात भारतात पाहिली गेली आज त्यांची आठवण नेहमीच संपूर्ण महाराष्ट्राला राहील. या पुढेही यावर देखील एक चांगला स्ट्रोक खेळले गेले पण तिकडे बॅटर आउट आणि सनीने मात्र तिकडे सेलिब्रेशन केलंय. एक महत्वाची विकेट.
न्यू बॅटर सुशांतला पण एक फिनिशिंग टच देणं गरजेचं आहे. 4 ओव्हरची मॅच आहे. बघत चॅम्पियन कोण होईल, कोण टायटल जिंकेल. अगदी 40 वय होऊन गेलंय तरी सुशांतने क्रिकेट त्यांनी पण स्वतःला फिट ठेवलं. खूप वर्षापासून रॉयल जम्बो खूप वर्षापासून खूप चांगलं क्रिकेट खेळलं. नाही, सुशांतची मी प्रशंसा यासाठी करेल, पूर्णपणे इन्व्हॉल्व असतो, मॅच मध्ये घुसून राहतो, प्रत्येकाला त्या मॅच मध्ये कसं इन्व्हॉल्व राहावं हे शिकवतो. आता सुशांत कडून त्या अनुभवाच्या जोरावरती केलेल्या धावांची गरज आहे. 2 धावा कंप्लीट. क्या बात आहे. चांगली चपळाई दाखवली आणि असं असताना 2 धावा धावून कंप्लीट केल्या आणि 4 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा जाऊन पोहोचतायत 36 वरती. 37चं लक्ष आहे. या 37चा पाठलाग कशा प्रकारे होतो मालवण मुकेश रॉयल चेंबूर या संघासमोर, तो जमा 11 डोंबिवलीच्या माध्यमातून हे आपण बघणार आहोत. या मॅचची चुरस अजूनही कायम आहे. या मॅचला अजूनही मजा येणं बाकी आहे, कारण दुसरा पडाव ज्याची आपण चर्चा करणार आहोत येणाऱ्या दुसऱ्या इनिंग मध्ये. तत्पूर्वी एसपी ग्रुपची ही आशिषभाई तिवारीची स्पर्धा ब्लॉकबस्टर ठरली असं म्हणणं वावगं ठरणार नाहीये. कालच्या दिवसापासून या स्टेशन वाईज फॉर्मॅट मधील 24 संघांना आपण या ठिकाणी खेळताना पाहिलं. हे 2 संघ फायनल मध्ये एंटर करताना दिसलात. मग कालच्या दिवसामध्ये केलेला तो महेशचा खेळ, आकाशचा खेळ, त्यानंतर यशने केली ती गोलंदाजी आणि या सर्व बाबीनंतर त्यांचा फायनल पर्यंतचा प्रवास. चला 2 बॅट्समन त्यांच्या मागे उभे राहायचं. आमचे ऑफिशियल अंपायर ते सुद्धा पुढे उभे राहतील. दोन्ही टीमचा प्रवेशित आपण घेणार आहोत मैदानाच्या आतमध्ये. एक वेगळी आणि युनिक पद्धत फायनल मध्ये पोहोचल्यानंतर फायनल खेळण्याचा अहसास यावा, या आठवणी नेहमीच आपल्या स्मरणात राहाव्या. या 2025च्या आशिषभाई तिवारी चषकाच्या आणि जोरदार टाळ्या आणि शुभेच्छा देऊयात या दुसऱ्या इनिंग मध्ये चांगला खेळ करण्यासाठी या दोन्ही संघांना. क्षेत्ररक्षण करणारा संघ दोन्ही ऑफिशियलच्या साथीनं मैदानात जातोय. मालवण मुकेश रॉयल चेंबूर आणि 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला आकाश भाई आणि त्याच्या साथीनं मैदानाच्या आतमध्ये जातोय महेश शिंदे, ज्याने कालचा दिवस खूप चांगल्या प्रकारे गाजवला. आणि आता या 37 धावांचा पाठलाग करण्यासाठी दोघे मैदानाच्या आतमध्ये गेलेले आहेत. एसपी ग्रुप आयोजित आशिषभाई तिवारी चषक कालच्या दिवसापासून आतापर्यंत अनेक अप्स अँड डाऊन दाखवले. या स्पर्धेमध्ये 1 हॅट्रिक बघितली, चौकारांची आतिषबाजी लगातार 3 चौकार 3 ते 4 वेळा आपण बघितले. अनेक असे संघ जे या स्पर्धेचे प्रबळ दावेदार म्हणून मानले जात होते ते मात्र या स्पर्धे बाहेर झाले. आणि त्यानंतर चेंबूर आणि डोंबिवली 2 संघ फायनलच्या अंतिम सामन्यामध्ये एकमेकांसमोर 2 हात करतायत. आणि आपल्याला या 2025च्या पहिल्या स्पर्धेचा मानकरी कोण, या स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे क्रीडांगणावरती भरवण्यात आलेल्या आशिषभाई तिवारी चषकाचा मानकरी कोण ही येणारी काळवेळ सांगणार आहे. देऊयात दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि जाऊयात मैदानाच्या दिशेने, ज्या ठिकाणी आकाश भाई आणि दुसऱ्या बाजूला महेश शिंदे फलंदाजीसाठी आल्यात. आणि गोलंदाजी मार्क वरती जो रन देतो थोडा थोडा, नाव आहे करण सोडा, तो मात्र तयार होतोय. बघूयात काय करतोय. देखते किस तरह की बल्लेबाजी होती है, किस तरह की गेंदबाजी होती है. लेट्स प्ले. काफी अच्छी बल्लेबाजी करण सोडा ने की थी. ऑफ स्टंप के बाहर जाने वाली गेंद काफी बड़ा, ये वाइड और 1 रन स्कोरबोर्ड में ऐड होता हुआ. स्टार्ट हो चुकी है पारी, स्टार्ट हो चुकी है इनिंग, लेकिन अंत कौन करेगा इस इनिंग का, अंत कौन करेगा इस मैच का, यह आने वाला समय बताने वाला है. बहुत ही बड़ा टूर्नामेंट, 81,000 फर्स्ट प्राइज है इस प्रतियोगिता का. पैडल स्वीप करने का प्रयास, खिलाड़ी है वहां पर, लेकिन बेहतरीन फील्डिंग, काफी अच्छी फील्डिंग. 1 ही रन मिलेगा, 1 से ज्यादा कुछ नहीं. सागर हमारे साथ जुड़ चुके हैं. सागर 37 रन बनाने हैं और ये 37 का जो सफर है इतना आसान नहीं होगा, क्योंकि जो बॉलिंग लाइनअप है मालवण मुकेश रॉयल चेंबूर की वो काफी मजबूत है, स्ट्रांग है. और उन्होंने आज के दिन में दिखाया है उनकी ताकत को और उनके वो एक्यूरेशन को गेंदबाजी के. एक बार फिर से करण सोडा के सामने महेश शिंदे, गेंद हवा में, गेंद के नीचे खिलाड़ी, लेकिन अपील में उतनी गहराई नहीं.
हमारे अंपायर वहां पर स्तब्ध है, किसी भी तरह का एक्सप्रेशन उनके चेहरे पर नहीं, और ना ही कोई वहां से एक्सप्रेशन जताया है। आणि अजितला पण तेवढा कॉन्फिडन्स नव्हता की त्यांनी अपील पण थोडी अपील बघायची तर पाकिस्तान टीमची अपील पण पाहण्यासारखी राहिली। ऑस्ट्रेलिया त्यांची अपील प्युअर पॅडला बॉल लागला की एलबीची अपील त्यांची राहिली आहे। नहीं, ये तो ओवरऑल इंटरनेशनल क्रिकेट की बात हुई। अंडरआर्म क्रिकेट में कोई कम नहीं है, बहुत सारे खिलाड़ी पिछले 2 दिन में बाबू सर बहुत सारे खिलाड़ी देखे और बहुत को फेस भी किया, या कई बार बल्लेबाज अपनी पोजीशन बदलते समय या फिर अपील करते समय स्ट्राइक रोटेशन के ऊपर किसको रन आउट देना किसको नहीं, बहुत सारी चीजें देखने को मिली। देखिए ट्रांसपेरेंसी आ चुकी है, लाइव टूर्नामेंट होते हैं। 2014 के बाद बहुत बड़ी क्रांति हो चुकी है टेनिस क्रिकेट में, और उसके बाद इस तरह का बर्ताव जो कि एक्सेप्ट नहीं किया जाता, क्योंकि जब लाइव में कोई चीज दिखती है तो उसके बाद वो पर्दाफाश होता है। तो ये पुराने जमाने वाले बातें भूलनी होगी आगे आने वाले जमाने में। चलिए एक बार फिर से मैच की तरफ रुख करेंगे। स्कोरबोर्ड की अगर बात करें तो 4 रन स्कोरबोर्ड के ऊपर लग चुके हैं और गेंदों का आना शेष रहेगा 3 गेंदों का आना शेष है। देखिए इस ओवर में बहुत कुछ निर्भर है, इस ओवर पर बहुत कुछ निर्भर, इसलिए मैं बोल रहा हूं ताकि इस ओवर में अगर एक भी बाउंड्री नहीं आती है तो मालवन मुकेश रॉयल चेंबूर की टीम इस मैच में बहुत बड़ा कमबैक कर सकती है। रनआउट का मौका, डायरेक्ट हिट, बल्लेबाज को लौटना होगा। कौन जाएगा मैदान के बाहर? जी हां, जिसकी तलाश थी वो महेश शिंदे बीच मैदान से बाहर आते हुए, बहुत ही बड़ी विकेट, बहुत ही बड़े विकेट का पतन, बड़ी मछली को जाल में फंसाया है और महेश शिंदे को लौटना पड़ा है। आकाश भाई जिम्मेदार खिलाड़ी है, लेकिन इस बार उनसे गलती हुई है और ये गलती बहुत ही महंगी हो सकती है, लेकिन सेलिब्रेशन करने का मौका मालवन मुकेश रॉयल चेंबूर की टीम को मिला है। रनआउट के तौर पर एक विकेट आ चुकी है और उसके बाद नए बल्लेबाज ओमकार पाटने, ऑलराउंडर खिलाड़ी इस बीच मैदान पर जा चुके हैं। देखते हैं किस तरह की बल्लेबाजी उनकी जानिब से होती है, लेकिन करण सोडा कट करने का प्रयास, गेंद को भेज दिया है गली से बॉर्डर लाइन की तरफ, जहां पर खिलाड़ी है 1 रन जरूर लेंगे सिंगल के साथ। 6 रन स्कोरबोर्ड के ऊपर लग चुके हैं। सागर आसान नहीं होने वाला है। आस्किंग रेट जब 10 का होता है ना तो एक अलग घंटी बजती है दिमाग में, लेकिन अगर 10 से नीचे अगर बात होती है तब अलग सा कॉन्फिडेंस बल्लेबाज की बल्लेबाजी में देखने को मिलता है। अगर यहां से इस गेंद के ऊपर कोई बड़ा शॉट नहीं आता है तो टेंशन बढ़ सकता है जमा 11 को। ओहो, और इस गेंद को अंदर से बाहर निकलने वाली गेंद, अजीत अपील जरूर कर रहे लेकिन वो इतनी कॉन्फिडेंट नहीं, उतना उत्साह देखने को नहीं मिल रहा है। और डॉट ये वाइड के तौर पर 1 रन जरूर ऐड होगा। ओमकार पाटने कर का सेलिब्रेशन देखने लायक था। ओमकार का जब हैट्रिक ली थी, दीवा के सामने वो मैच थी, उस हर लम्बे को जिया इस टीम ने जब क्वार्टर फाइनल खेल रहे थे। आज भी उसी तरह से कुछ देखने को मिला। क्वार्टर फाइनल अच्छी हुई लेकिन सेमीफाइनल में उतना मजा नहीं आया। ऑन साइड खेलने का प्रयास, गेंद जाते हुई ऑन ड्राइव के रूप में, अच्छी फील्डिंग वहां पर होती हुई और पहले ओवर का खेल खत्म हो चुका है और पहले ओवर की समाप्ति के बाद 8 रन स्कोरबोर्ड के ऊपर लग चुके हैं। सागर 8 आ चुके हैं, 29 रन की जरूरत है आने वाले 18 गेंदों में, मतलब ये 10 रन के आसपास वाली बात है। और जब 10-10 है तब तो फस है, मतलब उतना मैच फंस सकता है। अभी ये फंसने वाले मैच को किस तरह से निकालते हैं दोनों भी टीम देखना होगा। सुरुवात करणने खूप चांगली बॉलिंग टाकली, म्हणजे बाउंड्री त्यांनी थांबवली, त्यामुळे हे एक बेनिफिट आहे की मालवण मुकेश रॉयल संघ मॅच मध्ये आहे। बट ओमकार आणि आकाश दोघांनी पण खूप चांगलं क्रिकेट खेळलंय, त्यामुळे दोघांना पण माहिती आहे की मॅच जिंकायचं आहे, टायटल जिंकायचं आहे, त्यामुळे दोघं पण प्रयत्न करतील। बॉलिंग साठी सुशांत राणी यांच्या हातामध्ये बॉल दिलाय। 18 बॉल मध्ये 29 रन्सची गरज आहे, म्हणजे 11 रन वरती आहेत, त्यामुळे 3 बाउंड्रीज मारायच्या आहेत। हे कॅल्क्युलेशन पाहिजे। चला, प्रत्येक ओव्हर नंतर आणि बॉलिंग नंतर बॉल नंतर वेळ घेऊ नका मित्रांनो। देखिए एक बात मैं बताना चाहूंगा, यहाँ पे हेलोजन तो लग चुके हैं लेकिन वो मंच के लिए, स्टेज के लिए, ग्राउंड के लिए नहीं है, याद रखना, इसलिए मैच स्टार्ट कर रहे हैं।
एसपी ग्रुपचे सर्व मेंबर्स आपण कुठेही जायचं नाहीये. संदेश पाटील यांच्याकडून तुम्हाला वॉर्निंग लेटर आहे, त्यामुळे सनी पण तिकडे बर्थडे बॉय पण तयार आहेत. त्यांचा पण आज वाढदिवस है आणि काय स्माइल केले त्यांनी पण. देखिए इंडिकेशन तो दिया है सनी ने. एक बार फिर से बताना चाहूंगा ये लाइट्स ग्राउंड के लिए नहीं है. आपको आपकी इनिंग जो है वो इसी प्रकाश में कंप्लीट करनी है. खूप चांगली पिचिंग. त्याच दरम्यान सुशांतचा एक चांगला बॉल आणि थांबवलं गेलं ओमकारला. बॉलिंग अटॅक चांगला आहे. मला मुकेश रॉयलचा बॉलिंग अटॅक पण चांगला आहे. बॅटिंग पण खूप चांगली केली. ऑल ओव्हर फिल्डिंग पण खूप चांगलं केलं. त्यामुळे संपूर्ण बॅलन्स टीम आहे तुमचं सर्व डिपार्टमेंट. आणि विशेष करून मी एक सांगेल की मालवण मुकेश रॉयल रात्री 3 वाजता जोगेश्वरीला खेळत होते. सकाळी 8:30 वाजता या ग्राउंडवर दाखल झाले आणि फायनल खेळतायत. एक विजयाची उमेद तुम्हाला पुढच्या कित्येक लढाईना प्रेरणादायक ठरते. या बॉलवर मात्र एक चांगलं टायमिंग आणि शिवा तिकडे होते. खूप चांगला बॉल अडवला. ट्रॅव्हलिंग बघा, एवढं जोगेश्वरी घरी 4:30 ला घरी गेले, बट 8:30 ला 9 ला ठाणा. देखिए टूर्नामेंट इतने ज्यादा हो चुके हैं कि ये खिलाड़ी हमारे मंच के पीछे सोए हुए थे. देखिए कमिटमेंट है और जाना पड़ता है. इसके लिए मानना होगा मुकेश रॉयल की पूरी टीम को, जिस तरह से उन्होंने डेडिकेशन दिखाया है इस खेल के प्रति. या बॉलवर देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला आणि एक सिंगल रन मिळेल. सुशांतकडे अनुभव आहे. सुशांतकडे लाईन लेंथ आहे. एक टप्पा पुढे एक टप्पा मागे. प्रॉपर व्हेरिएशन ने बॉलिंग करतात आणि आतापर्यंत ओमकारला आणि आकाशला त्यांनी थांबवलंय. मोठा स्ट्रोक आलेला नाहीये. देखिए सुशांत रानू की गेंदबाजी में एक चीज देखने को मिली थी, वो बहुत ही बेहतरीन थी. क्या थी? लेंथ बॉल थी और बॉडी लाइन डिलीवरी कर रहे थे, जिसके कारण बल्लेबाज को खेलना उतना आसान नहीं हो रहा था. उसको ऑकवर्ड पोजीशन में आना होता है गेंद खेलते समय. ओहो क्या बात है. इस बार एक बार फिर से इनसाइड आउट होने वाली गेंद लंबी रखी थी और उसको जज नहीं कर पाए ओमकार. एक बार फिर से डॉट आता हुआ. म्हणूनच सुशांतने दाखवलं की मी एवढे वर्ष मुंबईतलं क्रिकेट, ठाणे, नवी मुंबई परिसरात खूप वर्ष अंडरआर्म क्रिकेट खेळलो आणि खूप चांगलं क्रिकेट त्याने दाखवलं. आणि आज काही चेंबूरचे युवा खेळाडूंना प्रोत्साहित करतात, त्यांना एकत्रित घेऊन. आणि सनी धोत्रे पण त्यांच्या सोबतीला अनुभवी आहेत. खुल्या गटात पण सत्यविनायक कामोटे संघासाठी पण खूप चांगली कामगिरी. स्टेशन वाईजला पण चेंबूर या नावासाठी, ज्या चेंबूरने आपल्याला खरी ओळख दिली त्या नावासाठी आज इकडे एबीसीसी चेंबूर, रॉयल असेल, अशा अनेक टीम चेंबूर मधून पण पाहिल्या. या बॉलवर गॅप मध्ये स्ट्रोक खेळले गेल्यात. ओमकार पाटणे, ओमकारने दिला आकार 4 रन साठी. टायमिंगला स्ट्रोक आला आणि ओमकारने पण प्रूफ केलं की आम्ही पण जिंकायला आलोय. तो आम्ही पण मॅच सोडणार नाहीये. रन झाले 14. 12 बॉल मध्ये 23 करायचे. चला थोडं फास्ट खेळा. देखिए अगर ओमकार ने आकार दिया है और उकार भी देना होगा. आकार उकार सब देना होगा, क्योंकि यह मैच जितना बहुत ही जरूरी है. अगर आपको 2025 की ये सबसे बड़ी प्रतियोगिता आपके नाम करनी है, 2025 की शुरुआत में होने वाली एसपी ट्रॉफी बोले तो आशीष भाई तिवारी चषक अपने नाम करना है, तो आपको उतने लेवल का एफर्ट डालना होगा. अभी 12 गेंदें शेष है और 12 गेंदों में 23 रन की जरूरत. अगर हम आस्किंग रन रेट के ऊपर ध्यान डालेंगे, अगर हम उसको देखेंगे तो वो आस्किंग रन रेट जो है वो 11.50 की ओर जा चुका है. मतलब आस्किंग रन रेट बढ़ चुका है और ये बढ़ते आस्किंग रन रेट को किस तरह से बीट करना है या फिर उसको कैसे खारिज करना है, इसके लिए सोचना होगा बल्लेबाज आकाश बाई को. बाई में क्षमता है. बाई ने जो खेल कल दिखाया था वो काफी लाजवाब था, लेकिन आज शानदार करना होगा, दमदार करना होगा अगर इस टूर्नामेंट को जीतना है. जड़ में डाली हुई गेंद. सनी धोत्रे के अगर एक्सप्रेशन को हम देखें ना तो कुछ इस तरह की गेंद डालेगा इसका भरोसा नहीं होता है, लेकिन उसकी जब गेंद आती है तो बहुत तीखी यॉर्कर वो डालते हैं जिसका जवाब किसी बल्लेबाज के पास नहीं होता है. और इसी के चलते इस गेंद को उन्होंने डाला था. शायद इस गेंद के ऊपर 1 रन कंप्लीट किया है भाई ने. नेक्स्ट बॉल सनी का ओमकार पाटने के लिए. ओहो क्लीन बॉल. देखिए मैं बोला था ये तीखी गेंदबाजी करते हैं. अंदर आने वाली गेंद थी, शायद ही बैट का अंदरूनी सिरा लेते हुए स्टंप के ऊपर जा चुकी है और ओमकार को लौटना पड़ा है पवेलियन की ओर. एक और बड़े विकेट का पतन. जो ओमकार एक बाउंड्री के साथ बीच मैदान पर खेल रहे थे, ऐसा लग रहा था ओमकार इस पारी को बिल्ड कर सकते हैं, ओमकार इस मैच को लेके जा सकते हैं, लेकिन वो मैदान के बाहर आ रहे हैं. ये बहुत ही बड़ा झटका है जमा 11 डोंबिवली के लिए.
सनी धोत्रे के हैट्रिक के लिए 500 रुपए विशाल पडवल इनकी तरफ से। नए बल्लेबाज किरण शिंदे, एक और बेहतरीन और बड़ा ऑलराउंडर बीच मैदान पर जाता हुआ, खुद कप्तान है। देखते हैं कप्तानी पारी खेलते हैं या नहीं, लेकिन सनी धोत्रे का एक्सपीरियंस फिलहाल असरदार साबित होता हुआ माहौल बन चुका है। ये फाइनल है, सामने लियोर खेलने की कोशिश, लेकिन शुभम लोखंडे उतने ही तेज आ चुके हैं। देखिए जैसे सागर बात कर रहे थे कि 3 बजे तक ये जोगेश्वरी में खेल रहे थे, उसके बाद एक लंबा सफर तय करने के बाद मॉर्निंग के 8:30 पर ये सारे खिलाड़ी स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाला साहब ठाकरे मैदान पर पहुंच चुके थे। दोपहर के समय जो उनको ब्रेक मिला उसमें उन्होंने उनकी नींद पूरी की है। गेंद पीछे जाती हुई, अच्छी फील्डिंग, 1 रन आता हुआ, और नींद पूरी करने के बाद फिर से खेल रहे। और ये खेलने के बाद शायद किसी और जगह भी जाना है उनको नाइट खेलने के लिए, और थाना में ही शायद टूर्नामेंट है। तो ये चलता रहता है, सैटरडे संडे वो फंडे कहलाते हैं 2 दिन, और उसके बाद मंडे अपने अपने जॉब पर शायद कोई जाता रहेगा। तो तीसरे ओवर का खेल अभी तक 4 गेंदे हो चुकी है, 18 रन स्कोरबोर्ड, 3 गेंदे हो चुकी है और 18 रन स्कोरबोर्ड के ऊपर लग चुके हैं। सामने लियोर खेलने का प्रयास, सिंगल रन मिलेगा, 1 से ज्यादा कुछ नहीं। 19। देखिए कल का एक सेलिब्रेशन और कल का एक लम्हा मैं बार बार बताता हूं, इसका कारण एक है। देखिए 22 रन किरण शिंदे के अगेंस्ट विशाल ने बनाए थे, उसके बाद मैच पूरी तरह से गर्म हो चुकी थी, और उस 22 का जवाब 22 से दिया, वो भी विशाल के सामने किरण शिंदे के भाई ने। ये देखने लायक बात है। और एक ही मैच का यह फासला है, एक भी नहीं, उसी मैच में ये पलटवार किया था। मतलब आप अगर मुझे ये देखिए आकाश बाई को खिलने नहीं दिया है तो क्रशर गेंद और भेज दिया मॉडल लाइन पवेलियन की ओर। आकाश बाई बहुत ही बड़ी विकेट जमा 11 डोंबिवली के लिए। सनी नए बल्लेबाज बीच मैदान पर जा रहे हैं। यस 19, 7 गेंदे शेष और 18 रनों की जरूरत है। सनी आ चुके, 7-18 पाहिजे, 19 झाले। डोंट वरी अजित, स्कोर बराबर आहे। 7-19, 7-18 पाहिजेत, 19 झालेले आहेत। 37चं टार्गेट आहे, 37 ये टारगेट है। एक बार फिर से सनी धोत्रे के सामने ये छोटे सनी, देखते किस तरह से बल्लेबाजी करते हैं। पैडल स्वीप करना चाह रहे थे लेकिन गेंद को भेज दिया बॉर्डर लाइन के डायरेक्टली बाहर। ये पैडल स्वीप लॉफ्टेड था, शायद बैट का फेस ज्यादा ओपन रखा था, इसी के कारण ये गेंद बॉर्डर लाइन के बाहर जाती हुई विकेट का पतन होता हुआ एक और बल्लेबाज मैदान के बाहर जा चुका है। आणि मॅचला जिंकण्याकरिता 6 बॉलमध्ये 18 धावांची गरज आहे। स्वर्गीय आनंद दिघे साहेब उड्डाणपूलवरून देखील व्हीआयपी बॉक्सवरून मॅचचा आनंद घेतात। त्यांचं तिकीट थोडं हाय आणि ते पण मॅच अगदी प्रॉपर एन्जॉय करतात। मस्त क्लायमेट पण चांगलं आहे आणि संपूर्ण डोंबिवलीचं देखील डगआउट आहे। डोंबिवली टीमने पण चांगली कामगिरी केली आहे। 6 बॉल 18 ला मॅच बनवेल का स्ट्राइक एंडला बॅटर किरण शिंदे। किरण आणि रनची पण गरज आहे। 6 बॉल 18 रन करायचे आहेत। बॉलिंग साठी शुभम लोखंडे, नॉन स्ट्राइक एंडला साईराज। पहिल्या बॉलवर समोर टॅप केलं गेलंय, अरुण तिकडे पोहोचलेत। 5 बॉल मध्ये 17 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता। देखिए इस मैच में जमा 11 का जो शोर जो कल देखने को मिला था वो देखने को नहीं मिल रहा है। क्या बात है, साईराज के बल्ले से आता हुआ एक और लपेटा, गेंद जाते इसी मार्ग के बाहर, 4 रनों के लिए। मेरे को लगता है भरत सर आपका कमेंट्री थोड़ा लकी है डोंबिवली टीम के लिए। ऐसा मत बोलना, शायद बोलते साइड से बात कर रहा है, ऐसी वाली बात नहीं है। चलिए द पार्ट ऑफ जो, लेकिन जो जमा 11 का कल का जो परफॉर्मेंस था वो काफी बेहतरीन था। आज वो करंट नजर नहीं आ रहा है और उस करंट को जनरेट करने की जरूरत की है। बल्लेबाज साईराज ने ऑन साइड खेलने का प्रयास, सिंगल रन आता हुआ और सिंगल रन के साथ स्ट्राइक रोटेट होती हुई। अब इक्वेशन क्या है, इक्वेशन 3 गेंदे शेष और 12 रनों की जरूरत, मतलब 3 बाउंड्री लगानी होगी। किरण शिंदे को यहाँ पे स्टार बनने का मौका मिला है
रिवर्स का अटेम्प्ट है, गेंद 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 को रोक दिया है। सनी धोत्रे ने गेंद को रोका है। ये गेंद को नहीं रोका, ये मैच को भी रोका है। यह मैच को रोकने वाली गेंद थी और बिल्कुल इस मैच में अभी उतना दम बचा नहीं है। 2 गेंद शेष, 11 रन की जरूरत, 2-11। अभी ये सर्कल बॉक्स क्रिकेट है, यहाँ पे 6 अलाउ नहीं है, तो अभी ये 11 रन बनना क्या बात है। शुभम लोखंडे ने ये उसका आज तक का सबसे बेहतरीन गेंद डाला शायद। आखिरी गेंद, देखते हैं क्या होता है। और साईराज भी मजे ले